नमस्कार मित्र. मी 2 दिवसाखाली सांगितलं होतं की बाबा हे सर महाराष्ट्रातील जवान पोरांसाठी एक व्हिडिओ टाकला होता की हिंगोलीबाबत. कारण का हिंगोलीला 100 नाही 1000% सेटिंग लागत असते. आणि हिंगोलीला फॉर्म भरलेल्या माझ्या मित्राला विनंती आहे, मित्र व्यवस्थित चौकशी करून भरती द्या, व्यवस्थितपणे भरती द्या. जे लोक ओळखीनं सेटिंग लावलेले आहेत ते सेटिंग न लावता व्यवस्थितपणे भरती द्या. आणि ज्यांनी नाही बी लावले तसे लोकांनी बी व्यवस्थित भरती द्या. कारण का सेटिंग लावल्यावर मॅनेजमेंट होईल न होईल, पण ज्या दिवशी पण ते तुमच्या बोकांडीवर आलं, समजा बाहेर उघडकीस आलं, तर तिथल्या बी कार्यकर्त्याला जेल भोगावं लागते आणि तुम्हाला पण जेल भोगावं लागते. त्यासाठी इमानदारीनं भरती द्या आणि इमानदारीनं ग्राउंड करत चला. कारण का माझ्या निकाल लागल्याशिवाय मला फाशीपेक्षा मोठी जरी सजा दिली, हिंगोलीच्या SP आणि गट क्रमांक 12च्या बेवकूफ आणि नालायक लोकांची कर्मचाऱ्याची इज्जत काढल्याशिवाय मी राहणार नाही. पोलीसवाल्याचा आंड्रेल काढेल मी, आंड्रेल. किती बी मला दाऊद इब्राहिमची तुम्ही भीती द्या. हे भिनारा बादरनं ओरिजिनल 99ला आणि 71ला जे मेल्यात ना लोक, त्याच्या विचारधारेवरला होय बादर. देशासाठी मरणारा. मला तुमच्यासाठी मारावं लागेल, पण पुढं चालून कोण्या भरती देणाऱ्या लेकरावर तर 100 नाही 1000% अन्याय होणार नाही. ऐकलं का? बघू किती दिवस लागते न्यायासाठी. लढू आपण, प्रशासनाच्या विरोधामध्ये लढू. ओपन चॅलेंज आहे. जरी तुम्ही मला तुमचा कायदा जरी सांगला, आखरी शेवटी मी सांगलेल्याच कायद्यावर तुम्हाला यावं लागणार आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या. मी बाबासाहेबाचं नाव घेतल्याबद्दल, मी बाबासाहेबाचा कायदा तुम्हाला सांगल्याबद्दल तुम्ही मला एवढं सतवल्या ना, ओपन चॅलेंज आहे. कोणती ना कोणती घडीली भलंही मी मरल, पण ही हिडो तुमची इज्जत ती काढलेली हिडो 100% अशी राहणार. हे गॅरंटी घेतात सांगतो. अशी बेकार तुमची इज्जत घालणार मी, हिंगोली SRP असो किंवा अख्ख्या महाराष्ट्रातील पोलिस असो. जे इमानदार आहे त्याला सल्यूट. आत्ता आहे, मी पहिल्याच्या व्हिडिओमध्ये सांगितलेलं आणि तिथं गटाला गेलं, न्याय मागायला गेलं तेव्हा सांगलेलं, बेईमान साईडला व्हा आणि चांगल्याला सल्यूट आहे म्हणून सांगितलेलं. ते SP असो, समादेशक असो, अजून कुठलाही खान असो, कायद्यापेक्षा कोणी मोठं नाही. कायद्यापेक्षा कोणीच मोठं नाही, कोणीच. आणि कायद्यामध्ये राहून ज्यानं ड्युटी करेल त्याला सल्यूट आहे. कायद्याच्या बाहेर जरी राहिलं भाऊ, तू दाऊदचा बाप राह, मला घेणं देणं नाही. मी बी इकडं मन्याकडं लाव. त्यासाठी मन्याच्या विचारधारेमधला लाव. मन्याची विचारधारा आहे साफ आणि सुरळीत होते. मन्याला बिघडवलं कोण? पोलीसवाल्यानं. मला बिघडलं कोण? पोलीसवाल्यानं. आणि मला जोपर्यंत नाही भेटणार भाऊ,